भिगवण अपहरण प्रकरणात आता मोठा ट्विस्ट समोर आला आहे. तरुणी मध्यरात्री 1:30च्या सुमारास पोलीस ठाण्यात पळून गेल्यानंतर कुठे कुठे लपले आणि फिरले याची माहिती आता समोर आली आहे. आणि हीच माहिती आता आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे. नमस्कार, मी आरती आणि तुम्ही बघताय विषय चौकातला. इंदापूर तालुक्यातील भिगवणमध्ये मंगळवारी एक धक्कादायक घटना घडली होती. आई आणि भावासोबत लग्नासाठी सोन्याची खरेदी करून दुचाकीवरून घरी परतत असताना 21 वर्षीय तरुणीचे भर दिवसा अपहरण झाले. ही घटना मंगळवारी दिनांक 17 तारखेला दुपारी 4च्या सुमारास घडली होती. तरुणीच्या आईला व भावाला मारहाण करीत डोळ्यात मिरचीपूड टाकून दोन सख्या भावांनी तरुणीला जबरदस्तीने टेम्पोमध्ये नेल्याची फिर्याद तरुणीच्या घरातील व्यक्तींनी पोलिसांना दिली होती. मात्र संबंधित तरुणीने व्हिडिओ शेअर करत जबरदस्ती नाही तर माझ्या इच्छेने मी निघून गेले असल्याचे स्पष्ट केले. मात्र ती तरुणी नेमके कुठे आहे तिचा शोध घेण्यासाठी पोलिसांचे 6 पथक रवाना झाले होते. परंतु तरुणीचा शोध कुठेही लागला नाही. त्यानंतर काल गुरुवारी मध्यरात्री भिगवण प्रकरणातील अपहरण झालेली मुलगी मध्यरात्री 1:30च्या सुमारास बारामती शहर पोलीस ठाण्यामध्ये हजर झाली. त्यानंतर तिने जबाब नोंदवला असल्याची माहिती आता समोर आली आहे. इंदापूर तालुक्यातील भिगवण प्रकरणातील अपहरण झालेली तरुणी स्वतःच्या इच्छेने निघून गेले असल्याचा जबाब तरुणीने पोलिसांना दिला आहे. तसंच नेमकं काय घडलं होतं याबाबतही तरुणीने पोलिसांना माहिती दिली आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी जहीर हरून शेख व आयान हरून शेख यांच्यावर भिगवण पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आता हे तरुण आणि तरुणी नेमके कुठे कुठे फिरले ते आपण बघूया. मुलगा आणि मुलगी अपहरण झाल्यानंतर श्रीगोंदा, अहिल्यानगर, शिक्रापूर, पुणे, सासवड असा प्रवास करून महाबळेश्वरला गेले होते. महाबळेश्वरवरून मुलगी आणि मुलगा मध्यरात्री 1:30 वाजता बारामती शहर पोलीस ठाण्यात हजर झाले. बारामती पोलीस ठाण्यात आल्यानंतर पोलिसांनी मुलीचा जबाब घेतला. मुलीने जबाबात मी माझ्या मर्जीने गेले असल्याचं सांगितलं. पोलिसांनी घरच्यांना बोलवलं, मात्र घरचे यायला तयार नसल्याची माहिती समोर आली आहे. त्या मुलीने भावाच्या मोबाईलवरून प्रियकराला फोन केला होता आणि त्याला शासकीय विश्रामगृहाजवळ बोलावले आणि तिथून ते निघून गेले. चटणी टाकली होती असं तक्रारीत म्हटलं होतं. मात्र कुठल्याही प्रकारची चटणी टाकली नसल्याचं मेडिकल रिपोर्टमध्ये आता समोर आलं आहे. पहाटे 5:30 वाजता पोलीस मुलाला प्रायव्हेट गाडीतून घेऊन गेले आहेत. मुलगी आता बारामती शहर पोलीस ठाण्यामध्ये आहे. सध्या पोलीस ही माहिती गोपनीय ठेवत आहे. एकही अधिकारी याबद्दल बोलायला तयार नाही. आता पुढं काय होणार आहे आणि काय कारवाई नेमकं होणार आहे हे बघणंही महत्त्वाचं आहे. तर या सगळ्या घटनेबद्दल तुमचं काय मत आहे हे कमेंटमध्ये नक्की कळवा आणि आपला विषय चौकातला या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.